की त्याची त्या भयभीत झालेली आहे की आमचा प्रोजेक्ट बंद पडेल वगैरे, तर त्यामुळे त्यांना पण काहीतरी मीडियाला बोलायचे आहे ते आपण संमेलनात बोलते मग याचं उत्तर द्यायचं. याचं उत्तर मी थोडक्यात दिलेलं आहे आणि मी म्हणताना म्हणूनच पूर्ण सविस्तर माहिती दिली की आपल्याला प्रश्न विचारताना खूप मोठे प्रश्न तयार होते आणि मी आपल्याला ऑलरेडी माहिती दिली की पैसे घेण्यासाठी ते इम्पॉर्टंट जे व्यक्ती होते त्यांच्या जागेवरती बोलवलं गेलं, तिथे ते पैशांचे व्यवहार केला गेला. पैशांचे व्यवहार इकडे झालं, पोलिसांनी जेवढे रंगेहात पकडलं तर वरळीपर्यंत पोलीस वसईला पोहोचेपर्यंत ते त्याच्या घरी पोहोचले असते. म्हणून नगर पोलिसांनी त्याचे कामगिरी दाखवली, लगेच तत्परता दाखवली आणि त्याच्या हद्दीमध्ये तो गुन्हा घडलं. पैशाचं देवाण घेवाण जो होतं तो त्याच्या हद्दीत आला आणि म्हणून त्याचे क्राईम आपण त्या प्रकारे रजिस्टर झालं. पण तुम्ही वरळी किंवा दादर पोलीस स्टेशनला काही तक्रार वगैरे यापूर्वी केल्या होत्या का की एक्स्ट्रोशनची? हे सर्व जे बोलतात आपण हे सर्व विषय तपासणी नाही, तक्रार केले होते. क्लिपची, ऑडिओ क्लिपची आणि इतर गोष्टींची ऑलरेडी तक्रार आहे आणि तसंच हे आता तपासामध्ये ऑलरेडी पोलिसांसमोर हे सादर केले गेलेले आहे. तक्रारची परत उपलब्ध आहे, आपण घेऊ शकतो. आपण ठीक आहे, त्यांनी एफआयआर दाखल करून घेतला, त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही का असं तुम्हाला म्हणायचं का दादर पोलिसांनी? नाही, बिलकुल नाही. आमच्या पोलिसांवरती काही आक्षेप नाहीये. पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. वरळी पोलिसांचं जेव्हा त्यामध्ये काय दिसतं की काय गुन्हा घेता येईल, वरळी पोलिस पण त्याचं काम योग्यतेने बजावतील. 10 कोटीची खंडणी मागितली जाते, तर यामध्ये बिल्डरचा काही काळ वेळ आहे असं वाटत नाही का? बिल्डरचं जर आपण बघितलं तर बिल्डरचं हे जे सपोर्ट मागे पूर्ण उभं आहे. आज आपण बघितलं या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ सुमारे 100 नाही तर 95% लोकांचा सपोर्ट बिल्डर ह्याच्या बरोबर आहे. तर हे आपल्याला दाखवून देतं की बिल्डरचा काय कारभार किंवा इतर बाबीमध्ये काय तक्रार असते तर हे महिला आपलं घरातलं सर्व काम सोडून आणि इतर आपल्या संसाराची सुरळीतपणे आले नसते. पत्रकारांसमोर बिल्डरच्या विरोधात म्हणजे बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे आपण विचारला. कसं आहे तुम्हाला सांगतो, आपले जे बिल्डर आहेत आताजी गुप्ता यांनी कोरोना काळामध्ये आमच्या रहिवाशांना 2 वर्षे रेशन पुरवलं, अत्यावश्यक सुविधा दिल्या, कुठल्या गरीबाला काही अनाकारी होऊ दिली नाही. नंबर 1. नंबर 2, आजच्या घडीला अख्ख्या मुंबईभर बिल्डरांच्या तक्रारी सगळे पोलिसांकडे जातात. बिल्डरनी काय आपल्या कामाला लक्ष दिलं नाही म्हणून सरकारकडे जातात. पण हे उलट झालं. तुमचा प्रश्न बरोबर आहे. हा पहिलाच आम्ही बघतोय की बिल्डरच्या मागे ही सगळी जनता आहे, बिल्डरच्या मागे सगळे झोपडपट्टी असतात. याचा अर्थ असा होतोय की तुम्ही त्याचा अर्थ कसा काढायचा तो काढा. याचं कारण सांगतो म्हणजे स्पष्टपणे की बिल्डर आणि रहिवाशामध्ये जे प्रेमाचे संबंध, ते चांगले संबंध निर्माण केलेले आहेत त्याला बिल्डर कारणीभूत आहेत आणि आम्हाला आशा आहे की हे बिल्डर आमचा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करतील. याचं कारण सांगतो, सगळ्यांना 2 वर्षाचा भाडा त्यांनी दिलाय. झालेला नाहीये, कोणी नाराज झालेला नाही. हे सगळं तुम्ही सांगता ते बरोबर आहे. त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. हिमांशु शाह, किशोर कागरेकर, निखिल बोलावे तिघांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि स्वप्नील बांदेकर हा नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहे खंडणीखोर. त्यातलं तुमच्या म्हणण्यात आता नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? आमचं नेमकं म्हणणं आहे, आमचं थोडक्यात असं म्हणणं आहे की हा एक्स्ट्रॉक्शन जो आहे हा एक्स्ट्रॉक्शन प्रोजेक्ट हायटेक करण्यासाठी केलं जातोय, तर त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. पेरुरकर हा फक्त दिसणारा व्यक्ती आहे, त्याच्या मागे इतर कोण विकासक, इतर बिल्डर व इतर कोण लोक आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसरची कशी इन्व्हॉल्वमेंट आहे, या सर्व गोष्टींवरती सखोल चौकशी व्हावी आणि त्यासाठी सीबीसीआयडी स्टेट किंवा सीबीआय यांनी त्याची चौकशी करावी. का? कारण की गव्हर्नमेंट ऑफिसर सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व आहेत आणि गव्हर्नमेंट ऑफिसर जेव्हा क्रिमिनल मिसकंडक्ट करतात. मग तुम्ही आता चांगले निष्णात वकील आहात, मग तुम्ही पीआय टाकू शकता ना सर याच्यामध्ये? पीआयएल आपल्याला जे एखादी कॉस्ट दिसली की पब्लिक पर्पजसाठी, पब्लिक कॉस्टसाठी आपण पीआयएल टाकू शकतो. पण आता जर इथे बघितलं, हे माझा प्रायव्हेट विषय आहे, माझ्या संस्थेचा विषय. यावरती जेव्हा केव्हा आपल्याला वाटलं तेव्हा कायद्याचा जे मार्ग आहे त्याच्यावर आपण करू शकतो. तुमची संस्था जरी असेल तरी पब्लिकच आहे ना, पीआय त्यांच्यासाठीच आहे ना सर. पीआयएल
PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे आपण त्याला म्हणताय, जेव्हा माझं जरी काही हितसंबंध असेल तर तेव्हा मला ते PIL हा रिट याचिकेचा भाग आहे, तर मला रिट याचिका करता येते. आणि जेव्हा आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आपण कायद्यासमोर गेलं पाहिजे आणि माननीय उच्च न्यायालयासमोर ही बाब आणली पाहिजे, तेव्हा 100% त्याचा आम्ही दखल घेऊ आणि करू. या खंडणीच्या रॅकेटमध्ये तुम्ही बोलता जो मास्टर माइंड आहे, याच्यामध्ये कोण राजकीय मास्टर माइंड आहे का आणखी कोण आहे, असं तुम्हाला संशय आहे त्याच्यावर? नाही, याबद्दल आम्ही भाष्य नाही करू शकत, कारण की हा तपासाचा विषय आहे. पण प्रथम दृष्टी हे वाटतं की जेव्हा एक्स्ट्राचे कॉल येतात, प्रोजेक्ट हायजॅक करण्याची वार्ता होते, तेव्हा ह्याच्यामध्ये बिल्डरची इन्व्हॉल्वमेंट इतर आहे, ही तर सबूत विषय आपल्याला दिसतो. खंडणीचा कॉल आल्यानंतर पहिली मीटिंग तुमची मुंबईत होते, तुम्ही तक्रार करतात नवघरमध्ये, मुंबई पोलिसांमध्ये तुम्हाला विश्वास नाहीये का? मुंबई पोलीस अजून उत्कृष्टरित्या काम करतील मला असं वाटतं. पण जर आपण मॅटरचं हे पूर्ण जे सूत्रधारांचं सूत्र बघितलं तर सूत्राचा जो शेवटचा टप्पा होता, तो शेवटचा टप्पा नवघरांच्या हद्दीमध्ये तर पैसे घेण्याचा. आतापर्यंत मला फक्त फोन येत होते, क्राईम हॅपन होण्यासाठी नवघर पोलिसांच्या हद्दीमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं आणि म्हणूनच नवघर पोलिसांनी लगेच तत्परता दाखवून आता पोलिसांनी जेव्हा तक्रार नोंदवली त्यांना पण ही माहिती होतं की हे वरीचे प्रोजेक्ट बद्दल आहे खंडणी, पण त्यांनी सुद्धा जे कायदा आहे कायद्याप्रमाणे त्यांनी ते कायद्यानुसार पूर्ण तक्रार केलेली आहे. आणि म्हणूनच न्यायमूर्ती महोदयांनी पण त्यांना वारंवार कस्टडी पुढे दिलेली आहे. कारण की पहिल्या दिवसात तुम्ही बघितलं तर त्यांचा युक्तीवर जे होतं की याला चुकीच्या पद्धतीने अटक केलेली आहे, तर कोर्टाचं मत होतं की चुकीच्या पद्धतीने नाही, बरोबर अटक केलेली आहे आणि याची सफल चौकशी झाली पाहिजे. आणि अजून पुढे म्हणून 5 दिवसाची कस्टडी दिली गेली आहे. 5 दिवसाची पुढील कस्टडी जी मिळालेली आहे ही खूप मोठी बाब आहे आणि न्यायालयाने जी गंभीर दखल घेतलेली आहे, जी मला वाचून दाखवलेलं आहे. हा साधारण प्रोजेक्ट किती हजार कोटींचा आहे? या विषयावरती साहेब बघा, जसं मी तुम्हाला माहिती दिली की एखाद्या घराची किंमत काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि जेव्हा आपण प्रोजेक्ट बांधतो तेव्हा प्रोजेक्टचा बांधकाम हा विषय विकासाचा विषय असतो, तर त्याच्यावरती आपण काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. कारण की आज आपला जो विषय आहे की जो प्रोजेक्ट हायजॅक करण्याचा जो सामाजिक घटक आणि इतर बिल्डर जे त्याच्याबद्दल इन्व्हॉल्वमेंट घेत आहे, प्रोजेक्ट जर कॉस्टली नसता तर हायजेकचा प्रकार आला नसता. बरोबर आहे. त्याच्या वरीलमध्ये प्रोजेक्ट कॉस्टली नसतो असं आपल्याला वाटतं काय? कारण आपण डायमंडच बघणार ना, ते म्हणतं की वरीलमध्ये प्रोजेक्ट कॉस्टली नसतं असं आपल्याला वाटतंय काय? धन्यवाद आमच्याकडे साहेब. आता जे उपस्थित गर्दी बघून मला एवढं तरी खूप आनंद वाटलं की आपलं घर आणि घराचे प्रश्न हे दोन्ही गोष्टीला घेऊन आपली जनता जनार्दन खूप उत्सुक आहे आणि याच्यासाठी तर जनतेचा आभार आहे. आणि आज या प्रकारे हे एकमेव SI प्रकल्प आहे यामध्ये पूर्ण जनता जनार्दन, पूर्ण सोसायटीचे मेंबर्स, रहिवासी हे आपल्या विकासक आकाश गुप्ता साहेब यांच्याबरोबर भरभरून एकदम त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे. एरवी आपण SI प्रकल्प जेव्हा बोललो तेव्हा बिल्डर आणि रहिवासी यांच्यातला वाद हा एक पहिला प्रश्न तयार होतो. पण आज जर आपण या विषयावरती बोलत आहोत, जसं आपण या विषयाला पुढे घेतलं, कांबळे साहेबांनी त्याच्यावरती खूप चांगल्या सुदृढरित्या त्याच्यावरती तुम्हाला भाष्य केलं, कीर साहेबांनी माहिती दिली. आज जे आपण त्या विषयावरती बोलत आहोत हा विषय खूप गंभीर असून हा फक्त एक एक्स्ट्रॉक्शन किंवा एक्स्ट्रॉक्शनच्या रॅकेट पर्यंत मर्यादित नसून हा विषय त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर आज मुंबई शहरामध्ये जे विकास होत आहे, ज्या प्रकारे विकासाला गती दिली जाते आणि ज्या प्रकारे आपण विकास नियमावली याचं तंतोतंत पालन करून एखाद्या SRA प्रकल्प राबवत असताना आपल्या येणाऱ्या जे 50 घडी अडचणी असतात त्यापैकी हे क्लासिक एक्झाम्पल आहे. आता ह्या विषयामध्ये जर आपण थोडंसं अजून अधिक भर टाकलं तर हे विषय सुरू करण्याच्या आधी आपण जर ह्या विषयाची पूर्ण गंभीर बाब लक्षात घेतली तर पहिलं की हे जे प्रपोजल आहे हे प्रपोजल काही स्कीम जी SR स्कीम आपण म्हणतो, SRA स्कीम, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प. आता ही प्रकल्प जी आहे ही शासनाची
ही शासनाची एक स्कीम आहे, त्यामुळे शासनाने हा धोरण ठरलं की आपल्याला मुंबई जे शहरी करायचे, मुंबई मुक्त करायचे, हे आपल्या सर्वांना माहिती असेल. हे धोरण शासनाने ठरलं की 2020 पर्यंत आम्ही मुंबई मुक्त करू. पण आज जे सामाजिक कंटक आणि इतर जे त्रास विकासकांना दिलं जातोय आणि ज्या प्रकारे कायद्याचा दुरुपयोग केला जातोय, हे मी एकटा म्हणत नाहीये, हे आपल्या बरोबर ते ह्या सगळ्या विषयामध्ये मेहरबान कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत, त्या आदेशामध्ये कोर्टाने पण हे म्हटलेलं आहे की आज न्यायाचं आणि जे कायदा आहे, कायद्यात यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही चैतन्यशाही जनता पार्टी सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सागर संस्था यांच्यातर्फे आपलं स्वागत करत आहोत. सर्वप्रथम जे काही मीडिया किंवा पत्रकारांचे आपण प्रश्न उत्तर विचारणार आहात, त्या संदर्भात आमचे संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट माननीय अनिलजी पांडे सर, निलेशजी पांडे सर त्याची उत्तर देतील. तरी मी पुन्हा एकदा असं सांगू इच्छितो की आता बाजूला जे बसलेले आहे सागर दर्शन सोसायटीचे चीफ प्रमोटर अध्यक्ष आहे आणि मी स्वतः चैतन्य साई जनता पार्टी सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मुख्य प्रवर्तक की प्रमोटर आहे आणि ते सर्व बाजूला बसलेले ते सर्व पदाधिकारी. धन्यवाद सर. मी ॲडव्होकेट निलेशजी पांडे सरांना मी विनंती करतो की आपण यावरती मार्गदर्शन करावं किंवा प्रश्न उत्तर द्यावे. आता हे जे आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रसार माध्यमांना, यामध्ये एक्स्टॉर्शनचा गुन्हा नवघर पोलिसांनी नोंद केला असून मॅटर जे आहे, तपास जो आहे त्याचा उत्कृष्टरित्या नवघर पोलीस ठाणे करत आहे. यामध्ये पूर्ण विषय जो आहे, एकंदरीत जर आपण म्हटलं तर एकंदरीत हा पूर्ण विषय जो आहे हा प्रोजेक्ट हायजॅक करण्यासाठी काय सामाजिक कंटक एक्स्टॉर्शनचा मार्ग धरून आणि RTI कायद्याचा गैरवापर करून प्रोजेक्ट हायजॅक करायला बघताय आणि ज्यामध्ये BPTचे अधिकारी व काय गव्हर्नमेंट ऑफिसर ही त्यांची तालठोकणी करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते चुकीचीरित्या कामगिरी वाजवत आहेत. आणि तसंच जर आपण बघितलं तर कायद्याचा गैरवापर करून यामध्ये खंडणीची मागणी केली गेलेली आहे, जी खूप गंभीर बाब आहे. यामध्ये 44 ऑडिओ क्लिप पोलिसांना सादर केले गेलेले आहेत. त्याचा तपास खूप योग्यरित्या सुरू आहे आणि याच्यामध्ये असं सकृतरित्या दिसून येतं की कृष्णा पेनुरकर ह्या नावाचा शेवटी उल्लेख झालेला आहे पोलिसांकडनं, तपास यंत्रणेकडनं. आणि हे तपासात उत्पन्न झाल्यावरती हे असं आढळून येतोय की कृष्णा पेनुरकर हा बाजूचा रहिवासी असून ह्याने ह्या प्रोजेक्टची सर्व माहिती बाहेरचे जे कांदिवली, वसई, विरार इकडचे राहणारे लोक आहेत त्यांना पुरवलेली आहे. आणि ह्यामध्ये काही विकासक आणि बिल्डर हे प्रोजेक्ट हायजॅक करण्यासाठी ही पूर्ण यंत्रणेचा गैरवापर करत आहे. कायद्याने दिलेल्या तरतुदींचा गैरवापर केला जातो आहे आणि काही लोक जे आहे समोर त्यांच्याकडनं खंडणी मागितली जाते आहे. आणि तसंच हे प्रोजेक्ट हायजॅक करून कसं बिल्डरला त्रास देता येईल ह्यासाठी हे सामाजिक कंटक कार्यरत आहेत आणि त्याच्यासाठी तपास जोराशोरात सुरू आहे. आणि पुढे ह्याच्यामध्ये जी काय तपासामध्ये गती दिली जाईल त्याची सर्वात पुढे आपल्याला माहिती ती दिली जाईल. देखिए सर, हमारी मुख्य मांगनी ये है कि जो एक्सटॉर्शन का जो है रैकेट शुरू हुआ है, ये किसके कहने पे शुरू हुआ है, किंगपिन कौन है, मास्टरमाइंड कौन है, इसमें BPT के अधिकारी व इतर लोगों की क्या इन्वॉल्वमेंट है, इसका एक CBI जांच होनी चाहिए. CBI या कोई इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो हम कहते हैं, इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के साथ इसकी जांच होनी चाहिए ताकि पूरा सत्य जो है वो बाहर आ सके. एक्सटॉर्शन एक भाग है. एक्सटॉर्शन के अलावा अगर आप देखोगे तो ये प्रोजेक्ट हाईजैक किसके कहने पे किया गया है, कौन इसमें इंटरेस्ट दिखा रहा है. कृष्णा पेनुरकर का नाम का आदमी जो एक स्लम डवेलर है, वो ऐसा धमकी देता है कि मैं प्रोजेक्ट बंद कर दूंगा. तो किसके कहने पे धमकी देता है और इसमें बाकी कौन कौन लोगों की कितने लेवल की इन्वॉल्वमेंट है और इसमें गवर्नमेंट ऑफिसर अपने पावर का मिसयूज कैसे कर रहे हैं. तो इसमें CBI या कोई इन्वेस्टिगेटिंग एजेंसी जो इंडिपेंडेंटली काम करे, ऐसी इन्वेस्टिगेटिंग एजेंसी ने इसमें दखल लेना चाहिए. और इसके लिए हमारी माननीय मुख्यमंत्री महोदय व उप मुख्यमंत्री महोदय, जिनसे हमारी ये मांगनी है
कि वो इस मैटर में गंभीर दखल दे और समय से न्याय दिलाना, ये सरकार ने ऑलरेडी काम बहुत अच्छे तरीके से किया है और हमको लगता है कि ये समय से न्याय दिलाकर सरकार, ये जो आपने प्रश्न पूछा 2000 कुटुंबों को कैसे न्याय मिलेगा, तो सरकार इस 2000 कुटुंबों को इस तरह से न्याय दिला सकती है। इसमें सर आपको बता रहे खंडनी कितने की खंडनी मांगी जा रही है? खंडनी बारंबार मांगी गई है, जिसके ऑलमोस्ट 44 के करीब ऑडियो क्लिप जारी की गई है, पुलिस को ऑडियो क्लिप दी गई है, 10 करोड़ से लेकर 1.5 करोड़ तक की मांगनी की गई है। हमारी FIR आपको बता देगी कि इसमें 1.5 करोड़ की लास्ट उनकी डिमांड थी, जिसमें 15 लाख रुपए की पहली इंस्टॉलमेंट लेते हुए उनको पुलिस ऑफिसर्स ने रंगे हाथ पकड़ा हुआ है और उनको वहां पे जगह पे सबको रेड हँडेड अरेस्ट किया हुआ है। सर याच्यामध्ये टोटल एकूण आरोपी किती आहेत? ह्याच्यामध्ये आत्ता निष्पन्न झालेले आरोपी जे आहेत, पहिले 4 पहिल्या रिमांडच्या वेळेस आणि जेव्हा ट्रॅप झालं, जेव्हा त्यांना रंगेहात पकडलं गेलं, तपासामध्ये आमचे बाजूचे राहणारे रहिवासी कृष्णा पेनुरकर यांचं पण नाव निष्पन्न झालं आणि आता यामध्ये 5 टोटल आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये इतर आरोपींची पण वाढ होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ज्यामध्ये पोलीस यांचा तपास योग्यरित्या करतायत आणि म्हणून आमची ही मागणी आहे की ह्याच्या मागे कोण विकासक, कोण बिल्डर, कोण अधिकारी, ह्याची पूर्ण योग्यरित्या तपास झाली पाहिजे। आणि म्हणूनच जसं आपण म्हटलं की ह्याच्यामध्ये सरकारचा काय भाग असू शकतो, तर माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी याच्यामध्ये जनता जनार्दन यांना न्याय द्यायचं वारंवार काम केलेलं आहे आणि तसंच याच्यामध्ये परत पुन्हा असं मला वाटतं की सरकारने पुढे येऊन हे जे 2000+ जे रहिवासी आहेत यांना या प्रकारे न्याय दिलं पाहिजे। राजनीति का इसमें अभी तक हमको राजनीति से इसमें कोई एंगल हमको दिखकर नहीं आ रहा है, बल्कि हम ये इसमें अपने मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब को थैंक्स कहना चाहते हैं, उनको धन्यवाद करना चाहते हैं कि जिन्होंने फोरश्योर पॉलिसी लाकर इस प्रोजेक्ट की अच्छे तरीके से शुरुआत की और जिसमें हम पहले लाभार्थी ठहरे उसमें कि हम फोरश्योर पॉलिसी के अंदर अपने प्लॉट को नंबर दे पाए, जिससे हम अपना स्कीम जो है SRA के सामने लेकर जा पाए और स्कीम हमारी सबमिशन हो पाई। धन्यवाद। झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी सामने बघून बोला. त्या संस्थेचा मी कायदेशीर सल्लागार असून त्यांना ह्या विषयामध्ये लागणारी कायदेशीर जी मदत आहे ती मी देण्याचं काम बजावत आहे। ह्या विषयामध्ये आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की एक्स्टॉर्शनचा गुन्हा नवघर पोलीस ठाणे यांनी याच्यामध्ये रजिस्टर केलेला आहे। विषयाचं खूप योग्यरित्या पोलीस तपास करत आहे, विषय तपासाधीन आहे। आता हे एक्स्टॉर्शनचा विषय जो आहे हा मी जसं आपल्याला सर्वांना वारंवार म्हटलं की हा पूर्ण विषय एक्स्टॉर्शन रॅकेट इथपर्यंत मर्यादित नसून जेव्हा याच्यामध्ये कृष्णा पेनुरकर आणि इतर बाजूचे रहिवासी ह्यांचा सहभाग दिसून येतो आणि सहभाग कुठल्या पद्धतीचा सहभाग हे बाकी इतर जे आरोपी आहे आपण सर्वांना माहिती असते कुठली बाब आहे हे कांदिवली वसईविरार इकडे राहणारे आरोपी आहे। यांना प्रोजेक्टबद्दल माहिती कोण पुरवतोय तर माहिती पुरवतोय माझा बाजूचा रहिवासी कृष्णा पेनुरकर आणि धमक्या काय दिले जाते आहेत की प्रोजेक्ट आम्ही बंद पाडू। जेव्हा प्रोजेक्ट बंद पाडू तरी कुणाच्या जोरावरती हे बोललं जातं आहे त्याच्यामध्ये कोण विकासक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, कोण बिल्डर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे याची सखोल चौकशी व्हावी। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं बांदेकर स्वप्नील बांदेकर नावाचा जो व्यक्ती आहे तो माजी नगरसेवक असून उद्धव ठाकरे साहेबांचं एखादा चुनाव चिन्ह घेऊन पुढे येतोय, एखाद्या वेळी शिंदे साहेबांचं एकनाथजी शिंदे साहेबांचा चुनाव चिन्ह घेऊन पुढे येतोय आणि हा चिन्हांचा गैरवापर करत आहे त्याची सुद्धा बाब आम्ही इलेक्शन कमिशनकडे दाखवून दिलेली आहे। तसं ह्यावरती जर एकंदरीतरित्या आपण जर पुन्हा बघितलं तर ह्याच्यामध्ये झोपडपट्टी मुक्त मुंबई हा सरकारचा धोरण आहे। विषय जर आपण बघितलं तर फोरश्योर पॉलिसी याचा लाभ आपण घेतलेला आहे आणि जी आपले माननीय लाडके आपले मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी ही पॉलिसी स्वतःच्या निगराणीखाली राखराखण करून ही पॉलिसी आणलेली आहे। का कारण की तिथे विकासकाला गती मिळत नाही आहे, प्लॉटला नंबर नाही आहे, इतर बाबी आहेत, त्या बाबींना आपण पुढे जाऊ आणि त्यांचा विकास कसा करून देता येईल आणि लोकांना कसं ते घरं लवकरात लवकर मिळवता येईल त्यासाठी त्यांनी ती योजना राबवलेली आहे आणि त्या धोरणाचा आपण वापर करून हे प्रोजेक्ट सबमिट केलं। प्रोजेक्ट सबमिट करत असताना आपल्याला माहिती लागली सगळ्यांना विनंती आहे प्लीज हे सायलेंट होऊ नये।
प्लीज. हे अडीअडचणी येतात. त्याच्यामध्ये विकासकाबरोबर इतर जे आहेत त्यामध्ये बीपीटीचे काय अधिकारी सामील आहेत असं आम्हाला संपूर्णरित्या वाटतं. तर ह्या सर्व गोष्टींची एकत्रितरित्या सखोल चौकशी व्हावी आणि लोकांना तोच खरं न्याय ठरेल आणि सरकारने त्याच्यावरती लक्ष देता त्याच्यामध्ये CBIकडे हा मॅटर रेफर करावा. तेव्हा जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी इंडिपेंडेंटली त्यांचं काम करतात त्यांच्याकडे स्टेट CBCID किंवा असे जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत किंवा इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आणि इतर जे एजन्सीज आहेत त्यांच्याकडे हा मॅटर रेफर करावा आणि लवकरात लवकर याच्यामध्ये सत्य जे आहे, कारण की जर जेवढं लांबलं तेवढं सत्याशिवाय आपण दूर होत जाणार. तर ह्याच्यामध्ये वेळेत वेळ काढून सरकारने लक्ष वेधावं आणि लवकरात लवकर लोकांना न्याय मिळावा त्यासाठी सरकारने गंभीर पावलं उचलली पाहिजे आणि जेणेकरून हे RTI ॲक्टचा जो गैरवापर करण्याचा जो RTI माफिया लोकांचा जो एक रॅकेट सुरू होतोय शहरामध्ये, ह्याला पण कुठेतरी आपल्याला चाप बसवता येईल आणि जे सत्य असेल सत्य परिस्थिती आपल्याला जनतेसमोर आणता येईल आणि तोच ह्या जनतेला पूर्ण खरं न्याय ठरेल. सर, हा नेमका प्रोजेक्ट वरळीमध्ये कुठे चालू आहे आणि मागील किती वर्षात हा प्रोजेक्ट रखडला गेला होता? प्रोजेक्ट जर आपण बघितलं तर आपण जे सिलिंग आपण जे सुरुवात होते त्याच्याविषयी अवघ्या काही मिनिटावरती आदर्श नगर आहे. आदर्श नगरमध्ये हा आपला जनता कॉलनीमध्ये हा आपला प्रपोजल आहे. यामध्ये जसं मी आपल्याला माहिती दिली की घरांची जी आज युनिटची जे कॉस्ट 30-35 वर्ष झालेले घरांची कॉस्ट बघितली तर कोट्यामध्ये घरं झालं. तर ह्यामध्ये रॅकेट तयार करून जे संघटितरित्या जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे मोका म्हणून जो कायदा आहे कशासाठी की संघटित गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी. तर ह्यामध्ये आपण जर बघितलं तर संघटितरित्या सकृतपणे गुन्हेगारी दिसून येत आहे आणि ज्यामध्ये एक्स्टॉर्शन रॅकेट चालवणं हा एक भाग असून त्याच्या मागचं रिअल कारण जो दिसून येतोय आम्हाला की विकासकाला कुठल्या प्रकारे एक्स्टॉर्ट करता येईल, प्रोजेक्ट कशा प्रकारे हायजॅक करता येईल आणि त्यामध्ये बीपीटीचे अधिकारी व इतर जे सरकारी यंत्रणेमध्ये काम करणारे जे गव्हर्नमेंट अधिकारी आहेत शासकीय त्यांचं ज्या प्रकारे पॉवरचा गैरवापर केला जातोय हे सर्व बाबी खूप गंभीर आहेत. त्या बाबींवरती सरकारने लक्ष द्यावं आणि सरकारने अत्यंत सुकृतरित्या त्याचं जे आहे इन्व्हेस्टिगेशन करावं आणि इन्व्हेस्टिगेट करत असताना जे सत्य आहे ते सत्य परिस्थिती बाहेर आणावी. हे लोक आता हे का असं आमची स्वतःची घर आहेत ना, आम्ही किती मेहनत आमच्या आई वडिलांनी टिकवली. माईक खाली ठेवा. काम ते करतो. 15-20 वर्ष बाहेर आहे. आज 15-20 वर्ष बाहेर आहे. बेलेकर, राजेश बेलेकर आज 15-20 वर्ष बाहेर आहे. आज 30 वर्ष झाली प्रोजेक्टसाठी. आज प्रोजेक्ट आज 30 वर्ष रखडलेला आहे आणि आता संपलेला आहे पेट्रोलकरचा. हा पेट्रोलकर कोण आहे? आता तुम्ही डॉक्टर आदर करा. अजून गोष्ट आज आकाशसाहेब पुस्तकाने आज आले काम गव्हर्नमेंट आलेलं आहे. आज आम्ही 30 वर्ष बाहेर असताना तेव्हा कोण मिळाला ना, कोण मंत्री ना संत्री, पण आज पोलिसांनी आपल्याला सपोर्ट केला. महत्वाची गोष्ट आहे पेट्रोलला पण अटक करा आणि पाटील सगळं अटक करा. हायकोर्ट